सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. व्यासानी प्रेरिले देवे नामते पूज्यादहि चित्तसिद्धिरसजन्तु या लभत्याति. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता जे शेवट 2 अभंग आपण पाहिले त्यात औषध माणसाच्या मुळावर कसं येतं तेच ते लक्षण आहे. पूजा देवा कैची मज घडे तुमची स्वार्थापायी माझे जिथे ते शरीर वगैरे वगैरे सगळं किंवा कार्य म्हणा हरिनाम स्मरसी त्याला ती शक्ती आहे ना, ती दिलेली आहे ना, ती प्रत्येकाजवळ आहे ना. आपलं काम करा पण ज्यांनी दिलं त्याचं स्मरण ठेवून तेही काम करा ना. ज्याच्यासाठी दिलं त्यासाठी ते करा हे सांगण्यासाठी ही जी आपण जे आत्ता नाम स्मरतो आहोत त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणून हा आपण सहस्रनाम पाहतो आहोत. तर गेल्या वेळेला आपण पाहिलं की हे जे दिलेलं आहे आपल्याला, आपण शेवटी लक्ष्मीचा विषय पाहिला होता तो त्या कारणासाठी पाहिला होता, याच्या संदर्भात पाहिला होता. गेल्या शनिवारच्या विशेष जे दिवस होता त्याच्या संदर्भात पाहिला. मग तत्पूर्वी ज्या आकृतीचा आपण विचार करत होतो मानवी, ज्याच्यामध्ये कृती अभिप्रेत आहे, त्या कृतीला दिशा आहे, तिचा विचार आपला पुढे चालवायचा आहे आपल्याला. तर ती देताना अगदी सुरुवातीला जे नाम आहे त्याचा विचार करून पुढे जाऊया की विश्वम विष्णुर्वषट्कारो. हा जो वषट्कार आहे, आपल्याकडे ज्यावेळेला यज्ञ होतात त्यावेळेला जे वेगवेगळे स्वाहाकारासाठी किंवा अर्पण करण्यासाठी, समिधा अर्पण करण्यासाठी जे मंत्र म्हटले जातात त्यात हा वषट्कार आहे. तर ते भगवंताचं साक्षात रूप आहे. वषट्कार म्हणजे त्याग, आपला देणं, ते देताना उच्चारलेली क्रिया तर वषट्कार. तर तो भगवंत साक्षात वषट्कार आहे, साक्षात देणार आहे. आपण देणारे आहोत, आपण देत नाही असं नाही, आपण त्यातूनच देण्याचं शिकलो हे बरोबर आहे. भगवंताकडूनच आणि भगवंताकडूनच शिकावं. फक्त भगवंताकडून जी व्याप्ती शिकायला पाहिजे ती शिकत नाही. मी देतो पण देतोतला घेतो असतोच बाजूला त्याच्या. तो घेणारा जो आहे ना तो अजून शाबूत असतो आणि त्यामुळं देण्यात काही आपल्याला मिळणार आहे की नाही ह्याची काळजी मनुष्य करतो. तर देता देता मला काय मिळेल ह्याची चिंता करतो. भगवंत मला काय मिळेल याची चिंता न करता देतो म्हणून इतकं प्रचंड देतो आपल्याला. अगदी प्राथमिक म्हणजे शरीर, इथपासून सुरुवात. म्हणून आपल्याला दिलेल्या देणग्यामध्ये सर्वात मोठी देणगी काय असेल तर शरीर आणि आजूबाजूला असलेला निसर्ग, ह्या भगवंताच्या अत्युच्च देणगी आहेत. ज्याला विचार करायचा त्यांनी त्याचा विचार करावा की ह्या 2 देणगी आपल्याला नसत्या तर काय केलं असतं, किंवा ह्या देणग्यात कमी असलं तर काय होतं, याचा विचार आपण करू शकतो. आज ह्या देणगीचं आपण काय बनवलं तेच म्हटलं, स्वार्थापायी माझे झिदते शरीर. दिलेलं शरीर कशासाठी तर मी अडकलो, तो मुक्त होण्यासाठी दिलं. मी माझ्या म्हणजे औषध मुळावर आलं ते कसं आलं सुरुवातीला म्हटलं ते असं आलं. शरीर मला दिलं त्याच्यासाठी दिलं की माझं काम पुरं नाही करता आलं गेल्या जन्मात, म्हणून संधी दिली. म्हणून मनुष्य जन्माला येतानाच घेऊन येतो. अमुक एक हवं, अमुक एक नको, अमुक एक माणसं, अमुक एक नाहीत, अमुक एक वाट्याला येतात, अमुक एक निघून जातात. हे जे सगळं घेऊन येतो ते सगळं त्याचं राहिलेलं आहे, ते घेऊन आलेलं आहे. मागे आपण पाहिलं होतं एकदा की रेसिड्यू आहेत सगळे, त्याचे अवशिष्ट गोष्टी आहेत, ते सगळ्या घेऊन आलेल्या आहे. म्हणून या जन्मात अर्थ लागत नाही. अनेक माणसं आपल्या वाट्याला काय येतात आणि अनेक माणसं आपल्या वाट्याला काय येत नाहीत. आलेली का निघून जातात, निघून गेलेली का पुन्हा येतात, काही याविषयी वाटणारी काय येत नाहीत, का येतात, ह्या दोन्हीचंही आपल्याला उलगडा होत नाही. हवीशी वाटणारी येत नाहीत, नकोशी वाटणारी येतात,
हे सगळे आपल्याला नेहमी येणारे अनुभव आहेत. हे सगळे अवशिष्ट भाग आहेत, ते पुरे करण्यासाठी येतात. अवशिष्ट म्हणजे राहिलेले. तर राहिलेले भाग पुरे करण्यासाठी म्हणजे ह्याचं एवढं देणं आहे तेवढं दे म्हणून त्यासाठी दिलं, शरीर दिलं एवढ्यासाठी. आता त्याच्या साह्यानेच तो देणार, त्याच्या साह्यानेच त्याचं काय राहिलं ते पुरं करणार. एखाद्याचे पैसे देणं राहिलं तर तो कोणाच्या तरी रूपाने जन्माला येतो आणि तुमचे पैसे तेवढे वसूल करून जातो. मागे एकदा आपल्याला आमच्या पाहुण्यांची गोष्ट सांगितली तर ज्योतिषवाल्यांची, ती म्हैस मेली वगैरे ते. तर तसं प्रकार आहे. दाव्याला लावलेली म्हशीची किंमत करून ती म्हैस, विकत घेतलेली म्हैस नेऊन दुसऱ्याच्या दाव्याला बांधली आणि दुसऱ्या दिवशी ती गेली. व्यवहार झाला, म्हैस दाव्याला गेली, ती तिकडे जाऊन हजर झाली, सुरू झाला दिवस आणि दुसऱ्या दिवशी तिला काहीतरी झालं आणि तो जो रोग झाला त्यात ती गेली. आता हे काय म्हणायचं नक्की, त्याची काय त्या काळात जी 2-3 हजार रुपये किंमत होती ती त्या काळातली 3,000 रुपये अक्षरशः देणं असल्यासारखं हे अवस्था झाली. बरं, ह्याचं एका दिवसात नुकसान का व्हावं याला उत्तर नाही, ह्याला 3,000 का मिळवेत ह्याला उत्तर नाही. त्याची विकली तेव्हा व्यवस्थित होती, यांनी घेतली त्यावेळेला व्यवस्थित होती, दुसऱ्या दिवशीचं काय झालं हे काही कळायला मार्ग नाही. आता ह्याची संगती कशी लावणार किंवा हा व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये, बरं ह्याच्यात एक म्हैस होती ती गेली हे परत आहेच ना, नुसतं असं नाही की हे दोघं आहेत, ते दोघं शिल्लक आहेत, त्यांचा काय प्रश्न नाही, ह्याच्या खिशातले पैसे त्याच्या खिशात गेले. ते द्यायला कारणीभूत कोण झालं, पण म्हैस झाली, ती तिचं काम करून गेली. ह्याचं देणं होतं ना, त्याला ती जामीन आहे, साध्या भाषेत त्याला ती जामीन आहे. त्यामुळे जामीनदारीचं काम पुरं करावं लागतं. मग त्या जन्माला येऊन का होईना पण हे देणं पुरं करून, देणं पुरं झाल्यावर दुसरीशी रवाना. शरीर एवढ्यापुरतंच आहे खरं म्हणजे, मुळात त्याचं कार्य ठेवलं आहे. हा प्राणीवर्ग आहे म्हणून आपलं कार्य झाल्याबरोबर दुसरीशी निघून गेला. त्याचं कार्यच तेवढं आहे की तिथे जन्माला यायचं, त्याने तिची सेवा करायची, त्याची राहिलेली, ह्याचे राहिलेले पैसे देणं आहे. त्यामुळे इथून तिकडे जायचं, तिकडे पैसे जमा झाले की हे निघून इतका साधा व्यवहार आहे. हा आपल्याला कळायला सोपा व्हावा म्हणून या भाषेत सांगितला. आता मनुष्य एवढा व्यवहार करून थांबतो का, तो एवढा नाही करून थांबत. ते त्याचे पैसे गेले तरी पुन्हा तिथं नवीन निर्माण करेल त्याच्या घरी राहून, की पुन्हा ते सगळं करण्यासाठी परत जन्माला यायला गेलं. म्हणजे देह दिला तो मुळात आहे ते व्यवहार पुरे करण्यासाठी दिला आणि मुक्त होण्यासाठी दिला. याचं भान ठेवून जगणं म्हणजे औषध केवळ बरं होण्यासाठी वापरणं. आणि औषध मुळावर येणं म्हणजे ह्याचं भान न ठेवता जगणं, की मी कशासाठी जन्माला आलो आणि मला आहे कर्तव्य ह्याच्यातलं नेमकं कोणतं आहे, त्याच्याबरोबर असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत त्यासाठी करणं आवश्यक असलेल्या, आणि त्याच्याशी सुसंगत नसलेल्या अनावश्यक गोष्टी कोणत्या आहेत त्या बाजूला करणं, हे आपलं काम खरं. आता हे ठरवायला थोडीशी बुद्धिमत्ता वापरावी लागते, ती सुद्धा परमेश्वरानं दिलेली आहे. हे पूर्वीचं आहे का नाही ठरवण्याची बुद्धी माणसाकडे दिलेली आहे. हे नवीन निर्माण करतोय की नाही ठरवण्याची बुद्धी माणसाकडे दिलेली आहे. आपण निर्माण करीत असू तर करायची गरज नाही. पूर्वीचं असेल तर दिल्याशिवाय सुटका होणार नाही, तुम्ही काय वाटेल ते करा, ते बरोबर तुमच्या बागे येऊन हजर होणार. किती मैलावर कुठेही असू दे तो येऊन हजर होतो देणेकरी. बघितले आपल्या गाड्या बाहेर उभ्या असतात, आपण पाहिलं असं नाही एकदा, गाडी बाहेर उभी असली ते 4 व्हीलरवाले सुद्धा आहेत तिथे, साध्या गाड्या सुद्धा आहे बाहेर, गाडी बाहेर उभी असते. सकाळी येऊन बघतो तोपर्यंत एक पोचा टाकून कोणतरी गेलेला असतो नाही रात्रीत. आता द्या 10,000-2,000 रुपये भरा. कशासाठी भरायचे, आता आपण तर काही केलं नाही आहे. रात्री ज्या वेळेला आलो त्यावेळेला व्यवस्थित गाडीकडे लावून वर आलो होतो, खाली जातो तोपर्यंत त्याच्यावर एक पोचा येऊन गेलेला आहे. एकदा देऊन कोणतं रात्रीचं गेलं, आपल्याला काय माहिती नाही कोण आलं कोण गेलं काय माहिती नाही. गाडी तर खाली उभी आहे, आपण गेल्यानंतर आता ते देणेकरी आलेले आहे, तो दिल्याशिवाय ते वसूल केल्याशिवाय जाणार नाही. तो त्याचा जामीन आहे, तो द्यायला अभ्यास घेऊन गेला निघून, तो माहीत नाही काय आहे ते. आता ज्याचे कोणाचं ते आहे ते मेकॅनिककडे जा, तेवढं सगळं भरा, ते पेंटिंग ऑइलिंग करून घ्या, काय ते काढून त्याची सगळी दुरुस्ती करून घ्या, तेवढं देणं फेडा आणून लावा. लावताना चुकलं असेल तर तुमची जबाबदारी, लावताना व्यवस्थित लावलेलं असेल तर मागचं आहे, त्याला पर्याय नाही. हे ओळखण्याची बुद्धी माणसाकडे आहे का, हे ओळखता येतं. मला काही नाही विचारलं होतं हे मागचं आहे का आत्ताचं आहे कसं ओळखायचं. गाडी चुकीची लावली तर तुमचं आत्ताचं आहे ओळखायचं, गाडी बरोबर लावली असली तर जुनं आहे ओळखायचं. ओळखायला काहीतरी पाहिजे ना परत. तर माणसाला ही बुद्धिमत्ता आहे दिलेली, फक्त वापरत नाही किंवा माहीत नसतं की कसं ओळखावं. तर हे ओळखता येतं आपल्याला बरोबर. ताशी माणसं वाटायला येणं हे तर माणसांचं झालं. हे अनेक असंख्य गोष्टी सुरू आहे, घरं दारं स्वतः काय अनेक गोष्टी येतात जातात, त्यांची सगळ्यांचे त्याप्रमाणे ठरलेलं असतं. माझ्या ॲक्शन कुठल्या, म्हणून म्हटलं औषध मुळावर येऊ नये, औषध बरं व्हायला उपयोगी पडावं. बरं होणं म्हणजे मुक्ती, बरं होणं म्हणजे पुन्हा देहाची गरज न उरणं. भीती का नाही, निसर्गदत्त किंवा ही सगळी मंडळी यांना भीती का नाही, तर भीती नाही म्हणजे त्यांना ह्या देहाची गरज संपलेली आहे. त्यामुळे आता त्याची आवश्यकता नाही. मला काय आवश्यक आहे असं नाही आहे, आता ठेवायचं आहे तेवढे दिवस राहू, काय बिघडलं. त्यांनी जेवढे दिवस ठेवायचे तेवढे दिवस राहू, आनंदात राहू, उलटं हसत असं नाही, त्यांचं काम करत राहू, हसत हसत राहू, आनंदात राहू, असं त्यांचं राहणं आहे.
आपल्याला रोजच्या दिवसाची चिंता पडलेली आहे, उद्या काय होणार चिंता पडलेली आहे. कारण आम्हाला ती बुद्धिमत्ता वापरता आलेली नाही, कृती नाही तशा करता आल्या, म्हणून ही अडचण आली. आता तरी करूया. त्याची सगळी ही नामं आहेत. तर त्यांनी औषधाने एक तर बरं व्हावं, मुक्ती साधावी, म्हणजे पुन्हा देहाची गरज लागू नये माणसाला. आज देहाची गरज लागली, कर्मात कुठेतरी चुकलं राहिलं म्हणून हे परत वाट्याला आलेलं आहे. तर तसं परत वाट्याला येऊ नये, नवे कर्म नको आता, तशा पद्धतीनं कर्म करता यावेत आत्ताची. म्हणजे एक हे. आणि दुसरं म्हणजे औषधाने रोग वाढू नये. अलीकडे अशा पॅथीज आहेत ना, रोग होतात, औषध घेतो आणि त्यांनी पुन्हा रोग वाढतात परत दुसरे. तर असं पण आहे, एक बंद होतो आणि दुसरा सुरू होतो, असे पण पॅथी आहे, होतात की नाही. असं काही वेळा औषधाचेच दुष्परिणाम असतात काही वेळेला. तर तसं तेच नाही आहे, ते आपण ठरवून करायचं आहे. औषधाचं काम असं बरोबर करायचं आहे की नवीन काही निर्माण होऊ नये, नवीन रोगही निर्माण होऊ नये, आणि आपलं जे काम आहे बरं व्हायचं तेही व्हावं. आता हे कौशल्य आहे माणसाचं. म्हणून तर सगळा योग त्याच्यात आहे, कौशल्यात. योग कर्मचं कौशल्य. आता ती माझी उठल्याबरोबरची कर्म सुरू होणार, ती मला कशी करता येतील, त्यासाठी हे काय दिलेलं आहे त्याला क्षेत्र म्हणतात, आपल्याला जे दिलेलं आहे ते. तर आपण क्षेत्रज्ञ नाही, नुसते क्षेत्राचे मालक आहोत, अशी अवस्था आहे. फरक एवढा आहे. परमेश्वर क्षेत्रज्ञ आहे, तो क्षेत्र जाणतो. तसं आपण क्षेत्र जर जाणायला शिकलो तर वापर करायला येईल. शेती कुठं आहे हेच अनेकांच्या वाट्याला आलेली माहीत नसते. मी बघितलं होतं, आमच्याकडे खूप त्यांच्या वाट्याला जमीन आलेली आहे, वाढलो बारजीत जमीन आलेली आहे, कुठं कुठं आहे हे सुद्धा सांगता येत नाही, अशा अवस्था आहे. तर तसं हे काय काय वाट्याला आलं हे सुद्धा सांगता येत नाही. शेतीचं राहू द्या, आपला नाही विषय, पण निदान एवढं तरी खरं की हे तरी क्षेत्र वाट्याला आलेलं आहे. या क्षेत्रामध्ये काय काय ठेवलेलं आहे याची कल्पना जाणीव होणं म्हणजे क्षेत्रज्ञ असणं, म्हणजे जाणणारा. तेव्हा ह्या क्षेत्राच्या बाबतीत जाणकारी असणं हे कशासाठी दिलेलं आहे. अमुक मनुष्य आला, कशासाठी आला, माझं काय देणं घेणं आहे, तेवढं मी आनंदाने पुरं करीन का, तर तो निघून जाईल. दारात साधं जरी मनुष्य आपल्याकडे कोणी मागणारा आला, त्याने जर काही मागितलं तर आपण त्याला ते दिलं की तो पुढे जातो, थांबत नाही. नाही वाढलं तरी जातो, पण नाही वाढलेला पुन्हा येणार. वाढलं तर निघून जातो, पुन्हा नाही येत. तोच पोटभर तो म्हणतो हे देतात, त्यांच्याकडे जाण्याचा अर्थ नाही. काही जर आपलं राहिला असेल तर तो परत परत मागेल देईपर्यंत, असं पण होतं. हे आपण ओळखून करायची गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्याला काय वाटायला आले ते एकदा ओळखता आलं तर हे क्षेत्र ओळखता येईल. तर क्षेत्र हे आपल्याला खरोखर क्षेत्रामध्ये भगवंताची जी सत्ता, भगवंताचे जे सगळे सेवेकरी, आपल्याकडे एक साधी कल्पना सांगतो म्हणजे कळायला आणखीन सोपं राहील. की समजा आपल्याकडे एखादं कामाला कोणीतरी कामगार, काय मुलकरी नाही म्हणा, काय आहे म्हणा, आणि एखाद्याकडे दुसऱ्याकडे अडचण निर्माण झाली, त्याने जे सांगितलं तर आमच्याकडे 4 दिवस त्यांना जरा काम करायला सांगाल तर करतो. आपण व्यवहाराने एकमेकांची सोय बघतो का नाही, की शेजाऱ्यांचे बुवा आहे मुलकरी नाही कोणतरी, आमच्याकडे जरा 4 दिवस अडचण आहे, ते आले नाहीत पाठवा, किंवा काय महिन्यावर ते नाही येत तर पाठवा, आपण पाठवतो ना. तसं दुसऱ्याच्या सेवेतली माणसं आपल्या सेवेत राबणं हे क्षेत्राच्या बाबतीत भगवंताने करून दिलं. पंचमहाभूताचं क्षेत्र आहे, पंचमहाभूत ती त्याच्या सेवेतली. सगळं आहे ना आपल्याकडे, पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळं आपल्याकडे आहे ना. ह्या शरीरामध्ये अग्नी आहे, ह्या शरीरामध्ये पाणी आहे, सगळं आहे ना, काय नाही असं नाही आहे. अग्नीच तो कमी झाला की काय होतं आपल्याला माहिती आहे, धुगधुगी नाही असं म्हणतात, तोच तो अग्नी, की नाही, तीच धुगधुगी, तेच पाणी. आटलं म्हणजे कठीण येतं, की नाही. कोरड पडली तर माणसाला शेवटी तहानेने व्याकुळ होतो मनुष्य, आणि त्यात जाऊ शकतो. म्हणजे एक त्या क्षेत्रातलं एक वस्तू नाही आहे फक्त, भगवंताने दिलेली आहे पण नाही आहे. पोकळी आहे, कमी जास्त झाली तर घोटाळा होतो. शरीरामध्ये पोकळे आहेत सर्व, आकाश आहे. तेव्हा ही सगळी पंचमहाभूतं त्याच्या सेवेतली एखाद्या सामान्य माणसाच्या वाट्याला देहाच्या रूपाने देणं म्हणजे केवढी वशटकार आहे हा त्याग. ती भगवंतानी त्याच्या सेवेतला आपल्या सेवेत पाठवून दिलेले आहे. हे सगळे त्याचे सेवक वर्ग, तो सेवक वर्ग आपल्याकडे पाठवून दिला. आपल्याकडचा सेवक वर्ग पाठवला तर त्यांना आधी बजावून पाठवतो, आमचं करून मग तिकडे करायचं. सामान्य मनुष्य म्हणतो मी कसं आहे बघा, नाहीतर आपलं त्यांचंच करा, हे राहिलं बाजूलाच. म्हणजे आम्हीच सुचवलं ते उलटच आमच्या, म्हणजे हे औषध मिळावं तसं आहे. तर तसं नाही आहे भगवंताचं. भगवंताचा वशटकार आहे, त्याग आहे, देऊन टाकलं तुम्हाला, करा काय करायचं तो वापर करा त्याचा. आता पाण्यात सामर्थ्य नाही आहे का, अग्नीत सामर्थ्य नाही आहे का, सर्व सामर्थ्यवान गोष्टी आपल्याकडे सेवेला हजर केलेल्या आहेत. अग्नी वापरा, पाणी वापरा, सगळं मिळूनही तयार झालेलं आहे आपल्यामधलं जे सगळं आहे ते. आता एवढी, आणि त्याच्यामधली सत्ता किती आहे. तोच अग्नी तो जाळू शकतो ना आपल्या शरीरातला. त्यांनी जे शरीरातला अग्नी प्रदीप्त केला आणि ते मांडे भाजले तोच अग्नी, त्याची एवढी सत्ता चालती त्यांच्यावर. आता त्यांची स्वतःवर एवढी क्षेत्रज्ञ आहेत आणि स्वामी आहेत,
म्हणून त्यांची सत्ता चालते, म्हणून त्याच्यावर मांडे बांधले जाऊ शकतात, त्याच्यावर भाकरी बाजून दाखवता येते, एवढं त्यांचं आता ते सामर्थ्याचा विषय आहे त्यांचा. त्यांनी पूर्ण सामर्थ्याचा विकास केला म्हणून ते बाजू शकले. आम्ही निदान जिवंत राहून आपलं कार्य केलं, कर्तव्य केलं तरी खूप झालं, एवढं आहे. तर हे त्यातलं क्षेत्रज्ञ पण आपल्याकडे यावं. भगवंत क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्रज्ञ आहे. त्याच्याचबरोबर जर जाणलं आणि बरोबर वापरलं तर आपल्याला परत यायची गरज नाही, नाहीतर परत परत येणं आहे. क्षर की अक्षर आपण ठरवणार, आपण राहणार की परत परत येणार आपल्या हातात आहे. पण याचा विचार म्हणजे आतल्या गोष्टींचा विचार करायला शिकवण्याची यंत्रणा नाही आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला शिकवणारी यंत्रणा आहे, आतल्या गोष्टींचाच विचार करायला शिकवणारी यंत्रणा नाही. म्हणून हे आपल्याला अडचण निर्माण येते. त्याच म्हणजे वास्तविक राहिलं काय, बरं देणं घेणं राहिलं म्हणजे वासना राहिली, माणसाच्या काही गोष्टी पुऱ्या व्हायच्या राहिल्या. अगदी साधं पाणी प्यायचं राहिलं तरी माणसाला पाणी प्यायला देहाची गरज लागते ना, म्हणून ते आपल्याकडे सूक्ष्म वासना देह असं म्हटलेलं आहे. साधा हा स्थूल देह आणि सूक्ष्म वासना देह तो शिल्लक राहतो माणसाचा, आपल्याला कल्पना येत नाही पण सूक्ष्मच आहे. आपल्याला नाहीतरी ते 10,000 काय 1,00,000 जंतू दिसतात, ते कुठे दिसतात, सूक्ष्मदर्शक यंत्र आणल्यावरच दिसतात ना. पण पाण्यात जंतू हे मान्य करतो ना आपण, ते कशावरनं मान्य करतो की ज्यांच्याकडे सूक्ष्मदर्शक यंत्र आहे त्यांनी पाहिल्यानंतर त्यात त्यांना दिसतात म्हणून मी मान्य करतो. मला दिसत आहेत का, तर नाही दिसत. मग तुम्ही फक्त दृष्टीनं जाणार का, तर दृष्टीनं जाऊन पुरत नाही, सूक्ष्मदृष्टी लागते. मग ज्यांना सूक्ष्मदृष्टी आहे त्यांचं जर व्यवहारातलं मान्य करता, तर ज्यांना सूक्ष्मदृष्टी आहे ते संतांचं का मान्य करू नये, हा सरळ सरळ प्रश्न आहे. आपल्या मनाशी आपण विचारून बघायला हरकत नाही. म्हणून सूक्ष्मदेह आहे, तो सूक्ष्मदेह आहे, तो वासनेच्या रूपाने राहतो. म्हणून मनुष्य कधीही कुठलाही येतो, कोणाचा तरी मनुष्य आपल्याकडे येतो, पाणी पितो आणि जातो. काही पुन्हा आयुष्यात त्याचं तुमचं नाव सुद्धा माहीत नाही अशी परिस्थिती असते. तो पाणी पिऊन जातो, तो काय राहिले त्याचं ते पाणी प्यायचं राहिलेलं आहे, त्याच्यासाठी तो आलेला आहे, पाणी पिणार जाणार. आपल्याकडे होतं ना ऑफिसेसमध्ये की तेवढे त्याचे दिवस तिथे ठरलेले, म्हणजे तेवढं दाणा पाणी त्याचं आहेच. त्या दिवशी 11 वाजता त्याला सांगतात संध्याकाळी तुम्ही जायचं, ऑर्डर दिली की चालला संध्याकाळी. जिथे तो ठाण मांडून बसलाय 10 वर्ष 5 वर्ष 2 वर्ष काय त्याचं असेल ते, आणि अजूनही आशा आहे की 2 वर्ष राहील, अजून 5 वर्ष राहील, त्याला त्या दिवशी ते हातात पडलं की चालला. संध्याकाळी 5ला त्याचं कोण तिथे काय नाही, गावात दाणा पाणी वैरण काय शिल्लक नाही, त्याचं सगळं चाललं. दुसऱ्या दिवशी काय जे आहे दुसरं वाटायला तिथे. हे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राहिलं. तसं ज्यांचं राहिलं ते येतात, पाणी पितात आणि निघून जातात, पुन्हा त्यांचा संबंध येत नाही. पण पाणी प्यायला त्यांना देह धारण करायला लागला. तुमचं त्याचं देणं शिल्लक राहिले, ते पाणी प्यायला त्याला देह लागतो, तो घेऊन त्याला यावं लागतं, तो पाणी पितो, निघून जातो, पुन्हा त्याचा तुमच्या आयुष्यात संबंध सुद्धा येत नाही. हे करायला त्याला देह लागला ना, तो आपल्याला लागलेला आहे. म्हणजे मूळ वासना देहात पाण्याची एक सूक्ष्म वासना शिल्लक राहिली, ती ज्याच्याशी संबंधित आहे तिथपर्यंत जाणं आलं आणि पाणी पिण्यासाठी देह लागला. नुसतं सूक्ष्म आहे तर त्याला पाणी नाही पिता येत, सूक्ष्माला स्थूल लागतं, स्थूलात पाणी पिता येतं, स्थूलात अन्न खाता येतं. ती सगळी यंत्रणाच लागते. म्हणून हे क्षेत्र दिलेलं आहे. म्हणून आपल्याला हे वाटायला आलेलं आहे. याचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल यासाठी कृती सांगितली आहे. म्हणून आकृतीत कृती आहे असं गेल्या वेळेला म्हटलं. आकृतीत कृती आहे याची जाणीव ठेवावी. असं कधी आळशी बसू नये की कृती आहे सतत, आणि त्यामध्ये आपण पुढे जे पाहत होतो ते शेवटी ती कृतीच नाही आहे नुसती, तर कृतीला दिशा आहे. इथे दिक् शब्द आहे, दिशा आहे, गती आहे. काय आहे, 2 गोष्टी आहेत ह्या की त्यात पुन्हा गती नाही, त्यात पुन्हा सद्गतीही आहे. परमेश्वर दिक्ही आहे म्हणजे दिशाही आहे, विदिशाही आहे, विदिशा तोही आहे, व्यादिशाही आहे म्हणजे, आणि शिवाय गती आहे, सद्गतीही आहे. आपल्याला सद्गती म्हणजे फक्त आता काय बोलत नाही पण आत्म्यास कसली सद्गती लावायची, पण एवढंच आपल्याला एक वाक्य माहिती आहे, तो तर बिचारा मुक्तच आहे, काय तुमच्यात अडकलेलं नाही. त्यांच्या वाचून द्यायला काय व्हायचं ते हो असं म्हणावं खरं, म्हणजे तो अडकलेला आहे बिचारा. तर त्याचं काय अडकलेलं ते सगळं पूर्ण होऊ दे, राहू दे, त्याचं काय शिल्लक राहायला नको असं म्हणण्याची खरी गरज आहे. तर ते जे आहे त्याच्यात गती आहे आणि दिशा आहे. तर अडचण कुठे आहे की याला जी कृतीना जी गती आहे त्याच्याबरोबर त्याला दिशेची पण गरज आहे. नुसतेच गतीचा उपयोग होत नाही माणसाला. गती आहे तर त्याचा उपयोग आहे का, पण नाही असं नाही. गतीचा उपयोग आहे, पण गतीला दिशा असेल तर प्रगती आहे आपल्या व्यवहारातली. ती प्रगती कोणती आहे,
तर माणसाची जी इथे अडकलेलं आहे ते सुटून निघून गेला. म्हणजे जन्माला जो आलेला आहे त्याचं त्यांनी सार्थक केलं असं आपण म्हणतो. हे सगळे सार्थक करून मुक्त झालेलीच मंडळी बसलेली आहेत बाजूला, ते जे खेळे वर बसलेत आधाराच्या ठिकाणी ते त्यासाठी आहेत की ते मुक्त होऊन गेलेले आहेत. आम्हाला आता पुनरपी संसार येणे नाही असं म्हणणारी मंडळी बसलेलीच सगळे. पुन्हा आम्हाला संसाराला यायची गरज नाही. आपण तुकोबांचा हरिपाठ वाचताना त्यामध्ये आहे पुनरपी संसार येणे नाही, मना मोगरा अर्पण ईश्वरा, पुनरपी संसार येणे नाही. त्यांनी मनाचं काय करायचं ते ओळखलं. आम्ही मनाचं मनच ओळखलं नाही, ते काय करायचं काय ओळखणार? जे मी ओळखलंच नाही त्याच्यावर माझी सत्ता काय चालेल, हो की नाही? जे गाडीचे पार्ट्स आणि मेकॅनिझमच मला माहिती नाही ती मला दुरुस्त करता येईल असं का आपल्याला म्हणायचे? एखादा मेकॅनिक आहे आणि जर समजा स्कूटरचं काय बिघडलं, आपलं गाडीचं काही बिघडलं तर त्याच्याकडे घेऊन गेलं आणि त्याचं काही माहिती नसेल तर तो दुरुस्त करू शकेल का? त्यांनी मन ओळखलेलं आहे म्हणून मन हा मोगरा हे जाणलं आणि अर्पुनी ईश्वरा. मग पुनरपी संसार येणे नाही, पुन्हा गरज नाही मला याची, म्हणून ते इथे आनंदात आहेत. याचं कारण त्यांना त्याचं काय करायचं ते कळलं. तर मनाचे मोगऱ्यात रूपांतर करायचं आहे, ते मोगरा झाल्यावर ते अर्पण करायचं आहे आणि मग यायची गरज शिल्लक राहिली नाही. ते मन आमचं मन शतठाई आवाहन कैसे, आपण मगाशी बघितलं पूजेमध्ये, ते इतक्या ठिकाणी विभागलेलं आहे माझं मन मुळामध्ये, तर त्याचा तो मोगरा व्हायचा कसा? याचे काही शक्य आहे का? असे 100 ठिकाणी 1000 ठिकाणी वाटलेली वस्तू तिचं एक फुलात रूपांतर होईल ही गोष्ट शक्य आहे का? म्हणून म्हटलं की कृती नंतर त्याच्यातल्या दिशा, त्याला गती, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता गती नाही आहे असं म्हटलं तर दिवसभरात घाण्याभोवती फिरणारा बैल किती किलोमीटर चालत असेल? तर किलोमीटर तर भरपूर होतील, पण ह्याला दिशा आहे का? ह्याला दिशा नाही आहे, त्यामुळे तो पुढे कुठेच जात नाही, तो जिथे असतो तिथेच असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी फिरणार आहे त्या ठिकाणी गती नाही आहे का? तर गती आहे पण त्याला दिशा नाही आहे. जर त्याला दिशा असती तर हेच जे एक भोवती फिरतो आहे तो समजा काय डायमीटर किंवा काय त्याचा परीघ जो काय असेल तर त्या परिघात समजा एक 10-20 फूट त्याची मी आहे तर 20 फुटाभोवती तो, त्या 20 फुटाच्या बाहेर तो गेलाच नाही. तेच जर समजा दिवसभर तो चालत असता तर तो कुठे गेला असता? म्हणून दिशा पण लागते. भगवंत दिशा देऊन पाठवतो, आपल्याला दिशा ओळखण्याची शक्ती देऊन पाठवतो. तो दिशा देतो की ही तुमची दिशा, ह्या ठिकाणी तुम्ही हे सगळं सोडून मुक्त होऊन आनंदात पृथ्वीवरचा दिवस काळ जेवढे असतील तेवढे काढा, ही त्यांनी दिलेली दिशा आहे. मला तुमचं एवढं राहिले काय असेल ते फेडा, घ्या, द्या, काय जे राहिले तेवढं पुरं करा आणि आनंदात राहा असं जर म्हणणं, ही त्यांनी दिशा दिली आपल्याला आणि पाठवून दिलं. ते आल्यानंतर तू कोण म्हणूनच त्याला विचारतो आपण, इथपासून सुरू. पहिल्यांदा कोहम म्हणतो सगळं सोडून दिलेले आहे, आता तूच कोण म्हणून विचारतो पुढे. अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्या ज्या मनाने त्या भगवंताला ओळखायचं ते मनच ओळखत नाही आणि उलटं मनाने त्यालाच विचारतो की तू कोण असं विचारलं तर मला सांगा त्याने दिलेल्या दिशेचा आपल्याला उपयोग होईल का? तर ही जी दिशा आहे त्यात गती पण आहे आणि दिशा पण आहे, दोन्ही असतील तर हे होईल. तर ती दिशा देणारा भगवंत आहे हे आपण लक्षात ठेवा. आपल्या जीवनाला तो कोणती दिशा देऊ इच्छितो? आपण कधी भगवंताला विचारलं? आपण पूजेला बसतो तर कधी आपण भगवंताला विचारलं आहे का की बाबा माझ्या जीवनाची दिशा काय असावी असं आपल्याला वाटतं? भगवंत तर आपल्याशी बोलत नाही पण तो सुचवत असतो. भगवंताची सुचवण्याची यंत्रणा सगळीकडे आहे. झाडाकडे बघितलं तरी सुचवलेलं काय आहे ते कळतं. झाडाचं जी परिपक्वता आहे त्याच्यात भगवंताला काय सुचवायचं ते कळतं. तर माझी तशी परिपक्वता कशात आहे हे आपणच ओळखणार. ती आपण ओळखू शकतो कारण तेवढे प्रभावी सिग्नल रिसीव्ह करण्याची सिस्टीम आहे आपल्याकडे. आपल्याला असं उघड सांगावं लागत नाही, एवढं वाचलं तरी कळतं की भगवंत दिशा आहे, विदिशा आहे, तो त्याची सत्ता वेगळी आहे, आपल्यापेक्षा थोडीशी आणखीन हायर क्वालिटी येते कारण तो क्रिएटर आहे, तो निर्माण करणार आहे. त्यामुळे तो दिशा जशी देतो तशी विदिशा तो बदलतो. पण उपसर्ग लागला म्हणजे त्याचं विरोधात रूपांतर होतं. इथे विरोधी हा उपसर्ग आहे ना, तर तो काय होतं की आपल्याकडे शब्द आहे किंवा क्रय आपण जे म्हणतो ना, म्हणजे टू बाय अँड सेल, तर विक्री, ती विक्री झाली म्हणजे आपण सेलिंग झालं तर ते बाईंग अँड सेलिंग, ह्याच्यामध्ये क्रीला वी लागला की विक्री होते. तर तसं आपल्याकडे किंवा स्मरण करणं आहे उदाहरणार्थ, तर स्मृती म्हणजे आठवण आहे, आपल्याला तर माहिती आहे, स्मृधातूचा अर्थ आपल्याला माहिती आहे, स्मरण करतो आपण, त्याच्यावरून स्मरण शब्द बनला. तर त्याला वी लागला की विस्मृती होते, हो की नाही? वास्तविक तेच आहे पण त्याच्याबरोबर मागे एक वी लागला. तसं इथे दिशाला विदिशा हा लागलेला आहे. तर त्याला दिशा देणं आणि दिशा बदलणं हे त्याला शक्य आहे, तो सांगतोय. आपण जर जीवनाला दिशा चुकीची दिली तर तो विदिशा हा करतो, त्याची दिशा बदलतो. हे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आपण एखाद्या दिशेनं, कारण आपलं मन आणि आपली दिशा ठरवतो. आपण अमुक ठिकाणी जावं ठरवलं, कोणी माझ्या मनाने ठरवलं, भगवंताने ठरवलेली दिशा ही आहे का?
जे समजा एखाद्या मुलाला पाठवलेलं आहे काही कामासाठी बाहेर मुलाला पाठवलं तर तो तेच काम करतो आहे की नाही, का मनात त्याच्या दुसरं काहीतरी आलं म्हणून ते डावीकडे जायच्या उजवीकडे जातोय, हे त्या मुलांनी ठरवलं. डावीकडे जायचं उजवीकडे जायचं, मग भगवंत विदिशा हा होतो आणि परत दाखवतो त्याला ही नाही दिशा, उलटा आहे मागे. रस्ता जर सोडून मनुष्य बाजूला गेला तर मूळ रस्त्याला परत यावं लागतं. जो पश्चिमेकडे तोंड करून चाललाय त्याला पूर्वेकडे तोंड करून परत मूळ या दिशेला यावं लागतं, मग त्याला पुन्हा उत्तर दक्षिण मार्ग सापडतो, काय जो असेल त्याचा तो. हे व्हायला त्याला दिशा उलट व्हावी लागते, ती भगवंत करू शकतो आणि तो व्यादेशीही आहे. व्यादेश हा शब्द आदेश देणार आहे. भगवंत आदेश देतो आहे, फक्त घेणारा पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जसं ट्रान्समिशन आहे पण रिसेप्शन नसेल तर काही उपयोग नाही. ट्रान्समिशन चालूच आहे. आत्तासुद्धा या क्षणी काही त्यांचे कार्यक्रम, समजा एक रेडिओ आहे किंवा काही हे आहेत त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत या क्षणी, पण आमचं इथे रिसेप्शन नसल्यामुळे आमच्या दृष्टीने ते कार्यक्रम नाही, कारण आमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचतच नाही. ती त्याच्यावर मस्त काही सांगतायत, अगदी महत्त्वाचं सांगतात, आपल्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची घटना तिथे काहीतरी सांगतायत, अमुक करा तमुक करा तमुक करा, अशा पद्धतीने जा, असं करा तसं करा, असं काहीतरी सांगतायत. पण माझ्याकडे या क्षणी रिसेप्शन चालू नाही, म्हणजे तो ऑन नाही आहे, रेडिओचं ऑन नाही. रिसेप्शन जर माझ्याकडे नसेल तर ह्या आदेशांचा मला काही उपयोग होत नाही. भगवंताचे आदेश सर्वत्र पसरले, तो सृष्टी संदेश त्यासाठीच आहे. तो नुसत्या सृष्टी संदेशातून कळतं आपल्याला. तर आपल्याला व्यवहारातून अनेक ठिकाणाहून, अनेक माणसांच्याकडून, अनेक बाजूनी, अनेक निमित्ताने आपल्याला काय करावं याच्या दिशा मिळत असतात, आदेश मिळत असतात, ही भगवंताची सूचना मिळत असतात. मग त्या सूचना नाही पाळल्या, आपलं शरीर आपल्याला आदेश देत नाही. मी फार मोठं बाजूला ठेवतो, क्षणभर आपला विचार करू मनाचा. मन सांगतं की नाही, भूक लागली सांगतं, त्यावेळेला खा, हे मनाचं म्हणणं आहे, आदेश आहे, त्याप्रमाणे आपण पाळलं. पण काही वेळ झाल्यावर मन म्हणतं ना खायला लागल्यानंतर की बस आता कोण आदेश पाळतो. आदेश तर येतोच, तो म्हणतो आग्रह झाला हो, आता काय करणार, आग्रह झाला. पण जर तू आग्रहाचं जर मानलंस आणि भगवंताचा म्हणजे शरीराचा आदेश जर नाही अक्षणी मानला तर पुढे काय होईल, पुढे तुलाच त्रास होईल. मग लक्ष लागत नाही, मग पेंग येते, मग अभ्यास चुकतो, मग सगळे होतं, मग जपात लक्ष अमुक नाही, काय जे त्याचं काम असेल ते. त्या कामाचा घोटाळा कशामुळे होतो, तर भगवंताचा आतून आलेला पहिला आदेश पाळला, पण दुसरा आदेश पाळत नाही मनुष्य. पहिला आदेश मात्र तत्परतेने पाळतो, लगेच आरडाओरडा होतो, हा पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, काय जेवण, भूक लागली, अमकं झालं, इतका वेळ झाला, लक्ष नाही का, व्हायला नको काय एवढ्यात, असं सगळं. त्या क्षणी ते आदेश मात्र अगदी भरभर पाळले जातात. पण पुन्हा जो आदेश येतो की आता बस आहे, तर तो पण आदेश येतोच असतो आतून, तो देणारा भगवंतच आहे. शरीर यंत्रणा चालवणारा जो कोणी आहे तो त्याचा आदेश देतो पुढचा की आता पुरे आहे आपल्याला, तर बस आहे, तर बस आहे म्हणून थांबावं. त्या घासाला मनुष्य थांबत नाही, त्याच्या पुढे 1-2-4 घास जाऊन थांबतो. आपला बंद केलेला फॅन सुद्धा थोडा वेळ फिरतो, तुम्ही बघितला असेल, आपणच निर्माण केलेलं आहे बहुतेक, त्यामुळे असं अगदी ऑफ केल्यावर कुठला फॅन थांबलाय तुम्ही बघा बरं, थोडा वेळ चक्कर काढतो आणि पुन्हा उलटसुलट फिरून थांबतो. त्यांनी बारीक बघितलं असेल की तसं मला उद्योग कमी असतो अलीकडे, हा बाहेर काही फिरावं लागत नाही, फॅनकडे बघितलं तर कळतं की तो फिरतो आणि पुन्हा उलटसुलट होऊन परत एकदा थांबतो. हे काय त्याचं गणित आहे मला काही कळत नाही, पण काहीतरी गतीचं गणित असेल, जे गती जाणणारे असतील त्यांनी, ते शास्त्र जाणणारे असतील ते जाणतील. तर हे गती आणि दिशा ठरवताना आणखीन 2 भगवंताच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, की बहुश्रा आणि चतुर्बाहू चतुर्भुजा. काय माणसाने एखादी कृती करायची ठरवली तर गती तर पाहिजे, दिशा तर पाहिजे. दिशा असली आणि गती नसली, मग अशी आपण 2 उदाहरण पाहिलं, तर दुसरं उदाहरण राहिलं म्हणून सांगतो की दिशा आहे. आता उदाहरणार्थ काय की भगवंताची दिशा आहे एक कल्पना करून, पण त्याला गती नाही आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीत जायचं आहे, एकदा शनिवारला येणार आहे, एकदा काशीला जायचं आहे, एकदा कधीतरी गाथा वाचलीच पाहिजे, म्हणजे आणून पण ठेवलेली असते. तर कटे पुस्तक प्रदर्शन वगैरे येतं, त्यात स्वस्तात मिळते वगैरे, तर त्यामुळे ते आणून वगैरे ठेवलेली असते, पण ती वाचायची आहे. आता म्हटलं तर ह्याला दिशा आहे, पण अजून अभंग देवाची द्वारी सुद्धा ते झालेलं नाही आहे याच्यातलं, हरिपाठातलं, ते ज्ञानेश्वरी दूर राहिली, तर ते सुद्धा अजून झालेलं नाही आहे, कारण ह्याला गती कुठलीच नाही. त्यामुळे दिशाही पाहिजे आणि गतीही पाहिजे, हे दोन्ही गोष्टी पाहिजेत. पण त्याचबरोबर भगवंताचं असं म्हणणं आहे की तुमची दिशा आणि गती एवढ्यावर राहू नका, मी कसं काम करतो ते बघा आणि त्याप्रमाणे करा. आपण साधकांसाठी विष्णू सहस्रनाम पाहतोय, तर बहुशिरा राहा. भगवंत अनेक मस्तकांनी विचार करतो, तेव्हा अनेक जणांचा विचार करून गती आणि दिशा ठरवा आपल्या कृतीची. आपल्या डोक्यात काय असतं की माझ्या मनात जसं आहे तसं व्हायला पाहिजे असं वाटतं, पण त्यांच्याबरोबर जो माणूस आहे त्याच्या मनात तसं नसतं ना, त्याला काहीतरी दुसरं हवं असं वाटतंय. मग आता थोडं त्याचंही विचारात घ्यायला पाहिजे, त्याच्या बाजूनं पण विचार करा. आपण घरात नाही का एकमेकांना मी काय म्हणतो ते समजून तरी घ्या.
वगैरे वगैरे अशा पद्धतीचे काही डायलॉग असतात आणि ठरलेले आहेत ते. तर तसं मला काय म्हणायचं समजून तरी घ्या, किंवा आपण असं केलं तर नाही का चालणार वगैरे वगैरे. तर हे जे सगळे आहेत ना, ते दुसरं बहुशरा त्यातलं दुसरं मस्तक आहे, ते दुसरा विचार करणारा मनुष्य आहे. तर घरामध्ये पाचांचं प्रपंच आहे महाराज म्हणायचे. तसं जर विचार करायचा असेल तर पाचांचं प्रपंच आहे. तर त्यातले उरलेले 4 काय म्हणतात बहुशरा, उरलेले 4 काय म्हणतात, उरलेली 4 मस्तक आहेत ती पण विचार करत आहेत, ती भगवंताचीच आहेत, त्यांची पण काहीतरी दिशा गती आहे. तर ह्या सगळ्यांची मिळून गती आहे, तिचा विचार करूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. साधंच आपल्या म्हणजे आता तसं आता ती फार राहिली नाहीत, पण बैलगाडीला 2 बैल जोडलेले असले समजा, हे मी कुठल्या प्रपंचाचं वगैरे काय सांगत नाही बरं का, वेगळाच काहीतरी गैरसमज आहे. तर ते समजा चाललेले आहेत, तर एकाचा दुसऱ्याशी मेळ घातला तर ती व्यवस्थित चालते. म्हणजे आतल्याला ते सुखाचं होतं, जो कोणी आत बसले प्रपंचामध्ये माणसं त्यांना सुखाचं होतं. एखादा जास्त गतीनं जायला लागला आणि एखादा रेंगाळत चालला, किंवा एखादा ती वेगळ्या दिशेनं जायला लागला, तो घोटाळा होतो बैलगाडीचा. म्हणजे साधी बैलगाडी चालायला सुद्धा 2 त्याचे जोडलेले प्राणी आहेत, तर त्यांना सुद्धा एकमेकांशी सुसंगतपणे चालावं लागतं. म्हणजे बहुशिरा ह्याचा पहिला प्रत्यय आपल्याला 2 माणसांच्या, आता तिथे 2 ते हे आहेत, ते बिचारे ओढणारे, गाडी ओढणारे, हे प्रपंचाचा गाडा ओढणारे म्हणतात त्यांना. तर ते तसे आहेत, पण निदान त्यांनी एकमेकांचा विचार केला तर गाडी एका दिशेनं जाते. नाही तर एक म्हणतो मी पूर्वेला जाणार, एक म्हणतो आपण पश्चिमेला गेलो तर कसं होईल, मग नाही जमायचं. जरा थोडंसं मधला मार्ग काढूया काय, ते काही नॉर्थ ईस्ट वगैरे म्हणतात, तसं काहीतरी मधलं आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य वगैरे त्यासाठीच केलं असाव्यात बहुतेक, कारण पूर्व पश्चिमेवर एकमत झालं नाही म्हणून बहुतेक. बरेच वेळेला प्रपंचामध्ये असं होतं की एकाचं मत हे दक्षिणेला जावं. म्हणजे हे कुठल्या एखाद्या पर्यटनाचं मी आपलं हे सांगत नाही, बेत सांगत नाही. एकाला वाटतं दक्षिणेकडे जावं, एकाला वाटतं पश्चिमेकडे जावं, अधिक बरं आहे, इकडचा भाग आपण बघितला नाही, एकाला वाटतं नाही दक्षिणेकडचा भाग आहे आपण बघितला नाही, म्हणून बहुतेक ते आग्नेय नैऋत्य वगैरे दिशा काढल्या असतील. तर तसं काहीतरी आहे, तर त्याचा विचार करून जावं. म्हणजे निदान काय होईल, याचं निम्म समाधान आणि त्याचं निम्म समाधान मिळून सगळे तरी निम्म्या समाधानात तरी राहतील. एकाचं पूर्ण असमाधान आणि एकाचं सगळं समाधान, आणि पुढे ते नंतर उरलेलं तो घालवणारच आहे. उरलेला ज्याचं समाधान झालं नाही तो हे तो उघडच आहे, तर ते होणार. ते ह्यामुळे शेवटी दोन्ही असमाधान, त्याच्यापेक्षा दोन्ही थोडे थोडे समाधानात राहतील. की आपल्या आग्नेयवर राहिले, नैऋत्यवर राहिले, तर निदान दोघांचंही थोडं थोडं समाधान होईल की आपण इकडे पण जायचं तिकडे पण जायचं, ह्याच्या मधली जी दिशा तिकडेच जाऊ, सरळ जाऊ, थोडं हेही पाहिलं थोडं तेही पाहिलं, असंही होईल. मग असं जर जमलं तर बहुशिरा म्हणजे काय ते लक्षात येईल की भगवंताला असं वाटतं की अनेकांचा विचार करून त्यांनी आपली कृती ठरवावी. म्हणजे निदान अनेकांचं जगाचं राहू द्या, पण निदान आपल्या प्रपंचातली 4 माणसं आहेत ती तरी निदान 4 दिशांना 4 दोंड करून जाऊ नयेत, त्यांनी तरी निदान एका दिशेला जावं, बहुशिरा. आणि मग पुन्हा पुढचं म्हटलंय ते चतुर्भुजा. कामामध्ये सुद्धा आपल्या वेळेमध्ये आपल्याला अजून 1-2 नामं संपवता येतील, ह्याच्यातले विचार करून थोडीशी विचारार्थी ठेवून संपवता येतील. तर त्या दृष्टीनं पुढचं म्हटलेलं आहे की चतुर्बाहू आहे, चतुर्भुजा हा म्हणले की काम करताना कसं काम करावं. काहींचं असतो का की जसं अष्टावधानी मनुष्य असतो तसं एका वेळेला, आणि याचा काही अनुभव नाही आपल्याला असं नाही बरं का. म्हणजे भगवंत 1-2 हात तर भगवंताने दिलेलेच आहेत, 2 हाताने काम करावंच याबद्दल प्रश्नच नाही. पण चतुर्भुज ही काय कल्पना आहे नक्की, ही माणसाने देवाचे जे अनेक स्वरूपाच्या कृती दिसतात त्याचं लौकिक स्पष्टीकरण करण्यासाठी त्याला 2 हात, अजून 2 हात, अजून 2 हात असे दिले आणि देवाची मूर्ती तयार केलेली आहे. आपण लक्षात घ्या, ही माणसाची त्याविषयीची जे व्यापकता आहे ती त्यात आणण्यासाठी केलेली कल्पना आहे. आपण विवेकानंदांचं कार्य घ्या उदाहरणार्थ, तर काली अष्टभुजा आहे ना, समजा ती अष्टभुजा देवी आपल्याकडे आहे. ती अष्टभुजा आहे म्हणजे काय, ती आठपट काम करते, आपण असं समजू, चौपट काम करते असं समजा. मग आपल्याकडे इतका कामाचं उरक असलेली माणसं नाहीत. मग कालीमातेचा जो उपासक आहे त्या विवेकानंदाचं काम किती पट आहे, त्यांच्या वयाच्या किती पट आहे, एवढा आपण विचार करा. 4 जन्म एकूण एवढे आहे, ह्या वयाचे 4 जन्म घेतले तरी एवढं काम होणार नाही. 40व्या वर्षाला जे काम आहे ते 40 वर्षाचं काम 200 वर्षाच्या कामाच्या एवढं आहे. म्हणजे ह्याची व्याप्ती केवढी आहे आपण समजून घ्यावं. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, याची चतुर्भुजामध्ये लक्षात येईल. भगवंताचे सुद्धा 2 भुजांना अजून 2 भुजा जोडून म्हटलं असं म्हणायचं आहे असं की तो इतके पट काम करतो. तसं आपल्याकडून आपलं आहे ते तर 2 हाताचं तर व्हावंच, पण 4 हात असल्यासारखं काम व्हावं असं त्यांना अभिप्रेत आहे. चतुर्भुजा चतुर्बाहू,
चार हात असल्यासारखं काम व्हावं. माणसांचा उरक असतो, नाही असं नाही. एका वेळेला मला सांगा, मनुष्य कणिक भिजवून ठेवतो, तिकडे हे पाणी तापत ठेवलेलं असतं, इकडे दूध तापत असतं, तिथे उतू जात नाही, तिकडे लक्ष असतं. एकाच वेळेला सगळं चाललंय. इकडे केर काढायचं काम चालूच आहे, इकडे केर काढतोय, तिकडे कणिक ठेवलेली आहे, इकडे पाणी तापत ठेवलं आहे, तिकडे दूध ठेवलेलं आहे. हे सगळं आहे. बाहेर येणाऱ्याचे हाकमध्ये तिकडे तो लक्ष देतोय, बेल वाजते, सगळं त्याचं लक्ष एका वेळेला चतुर्भुजा असल्यासारखं काम मनुष्य करतोच की नाही घरामध्ये. हे जर तो करू शकतो, ऑफिसमध्ये माणसं काम करतात, एकाच वेळेला त्यांचं आलेल्या माणसाचे कॉल घेणं चालू आहे, समोरच्या माणसाला अटेंड करणं चालू आहे, त्याच्या हातात वेगळंच काम चालू आहे, इकडे तो सह्या करतोय. चतुर्भुजा असल्यासारखं काम मनुष्य करतो की नाही. आजच्या काळात तर करावंच लागतं. पूर्वीच्या काळात दोन काही एकच हाताने काम केलं तरी पुरत होतं, असं एक काळ होता बरं का. तोही काही काळ काहींनी पाहिला असेल. तसलं आता काय चालत नाही. आता चतुर्भुजासारखं काम करावं लागतं. म्हणजे भगवंताने आधीच हे प्रेडिक्ट केलेलं आहे की यांना या गतीनं काम करून चालणार नाही. मग त्यांना आता चतुर्भुजासारखं, चतुर्बाहू असल्यासारखं काम करावं लागतं. तसंच काम करावं अशी भगवंताची अपेक्षा आहे. किरकोळ करूच नाही. असं किरकोळ एखादं काम माणसाने आयुष्यभरात सांगण्यासारखं काम आधी मुळात आयुष्यभर मनुष्य काय करणार हे सांगितलं. असं कणिक भिजवली तर पुढे पोळ्या करेल, उरलेले झाल्या की खाऊन टाकेल की संपलं काम झालं. एवढं काय मनुष्य असं काय 10 माणसं जेवायला घालणारे रोज उठून दुसऱ्याला कोणाला. आपल्या घरातली घातली ती गोष्ट वेगळी, बाहेरची म्हणतो मी. तर अशी काही घालणारे का तर नाही. कोणावर गरज आहे म्हणून त्याच्यावर उपकार केला असं काही करणार आहे का ते नाही. तेव्हा चतुर्भुजामध्ये ते अभिप्रेत आहे की 2 भुजांनी तर मनुष्य स्वतःचं पोट भरू शकतो, 2 भुजांनी मनुष्य प्रपंचाचं पोट भरू शकतो. चतुर्भुजा असलं तर 10 माणसांचं पोट भरेल. हे करता येणं शक्य आहे त्याला, ते त्यांनी करावं. मी फक्त साधं स्वयंपाक पाण्याच्याबद्दल सांगितलं, अन्नदानाबद्दल सांगितलं, काय जे असेल त्याच्याबद्दल आपण जे काय काम करू इच्छिता ते असं सांगण्यासारखं मला चतुर्भुजा आणि चतुर्बाहू असं काम करावं. आणि ते करताना इतरांची पण हिताचा, इतरांच्या मतांचा, इतरांच्या विचारांचा असं काहीतरी आपल्या मनात असावं की त्यांचा विचार असा आहे तर त्याच्याशी जोड घेणारं आपण काम करू. असं नको की मला एकाच दिशेने जायचं, मी त्याच दिशेने जाईन, असं नाही. त्यांच्यासाठी थोडंसं असं पण जाऊ. हा जो विचार आहे तो मनात असावा, तो मनुष्य अधिक सुखी राहील. विष्णू सहस्रनाम शिकून साधक सुखी का होईल तर हे त्याच्या लक्षात येईल. आता आपण इथे थांबू. वेगवान अमिताशनहा ह्यात जे आहे त्यात जो वेगवान शब्द आहे तर त्यात सुद्धा माणसाला वेग अभिप्रेत आहे. आज आपल्याला पाहिले काळाची तलवारवर टांगती आहे की नाही. आपण म्हणतो ना की रामनाम ते अभंगात जसं आपण म्हणतो की ते वर टांगती तलवार आहे. आपला अभंग नाही तर त्या अभंगामध्ये शेवटी म्हणलेलं आहे की रामनाम का स्मरण करले सिरपे मौत खडी. ती जाणवते एकदम, एका क्षणात माणसाला जाणीव होते. अरे हे अडकला श्वास, हा जर नाही सुटला किंवा आज ह्या क्षणी हे मी चाललो आहे, हा जर समजा ही गाडी आली अंगावर तर कठीण या क्षणी नाही कंट्रोल झाला तर हे जे माणसाला जाणवतं त्या क्षणी सिरपे मौत खडी. ते का म्हणलं त्यांनी ते लक्षात येतं. तर तशी माणसाची अवस्था आहे. म्हणून त्यांनी वेगवान चांगल्या अर्थाने, म्हणजे ते अतिवेग टाळात ते त्यातले नव्हेत, हे वेगवान आहेत, हे रेंगाळणारे नाहीत. ते जीवनात रेंगाळू नये. आपल्याला जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं काम करीत असावं. कारण किती काळ कामाची शक्तीने किती काळ हे शरीर राहील याची काय गॅरंटी आहे आपल्याकडे. कोणी लिहून दिले कोणाला की अमुक काळ मी तुम्हाला देईन म्हणून? अजिबात नाही. शरीर काळाचे स्वाधीन आहे. त्यामुळं काळाने ठरवलं आलं, काळाने ठरवलं चाललं. वित्त कुबेराचे, शरीर हे काळाचे, होय ना. शरीर हे काळाचे, वित्त कुबेराचे, दोन्ही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याकडे त्यातलं काही नाही. जर आज आहे तर आज करीन, नाम घ्यायचं तर आजच घेईन असा निश्चय असावा. मला तर आज थोडंसं घेतो उद्या उरलेलं घेईन असं नको. उद्या कोणी पाहिलं आहे, आज काय भलं करायचं ते आजच करा, वाईट करायचं ते आज करू नका. मात्र एवढं म्हणजे करायचं ते वेगवान म्हणजे असलं नको वेग, कारण ते वेग सुद्धा दुसरीकडे जातो माणसांना. ते त्या वेगासाठी ते नको. हा वेग असावा की काय चांगलं करायचं तर ते करीन, आणि ते सुद्धा वेगवान. भगवंत अत्यंत वेगवान आहे, तेवढं लक्षात ठेवून आपल्याला असावं. आता साधकांच्या दृष्टीने याच्यात काय शिकण्यासारखं होतं या 2-4 नामामध्ये त्याची एक यादी पाहूया. एक क्षेत्र म्हणजे शरीर आपल्याकडे मिळालेलं आहे, त्याचं आपण नुसतंच स्वामी असू नये, क्षेत्रज्ञ असावा, जाणणारा असावा. मला माझ्या डोक्यापासून पायापर्यंत मला जे मिळालेलं आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि ते कशासाठी मला वापरता येईल, कशा पद्धतीनं टू द ऑप्टिमम युटिलायझेशन, जास्तीत जास्त मला त्याचा उत्तम वापर करता येईल असं मला ते कसं वापरता येईल ते करायला आधी ते समजून घ्यावं लागेल. अगदी मेंदूच्या यंत्रणेपासून पायाच्या यंत्रणेपर्यंत सर्व समजून घ्यावे लागेल. ते समजून घेतलं तर क्षेत्रज्ञ असावं, तर ते जाणकार असावं त्याचं. तर ही आकृती आहे ती आपण जाणतो का नुसतेच मालक आहोत त्याचे असं आपल्याला वाटते. मालक तर नाहीच आहोत मुळामध्ये, पण तरीसुद्धा जे काय आहोत वाटते ते मी ओळखतो का त्याचं, तर मला त्याचा वापर करता येईल. एक. दुसरी गोष्ट, कळलं तर ते अनमोल आहे हे लक्षात येईल, न कळलं तर मातीमोल होईल हेही लक्षात ठेवा. कळलं तर अनमोल आहे खरोखर, अशी देणगी मिळणार नाही आपल्याला. एक डोळ्याची एक देणगी मिळवणं कठीण आहे, एक कानाची देणगी मिळवणं कठीण आहे. हे
यातलं काहीच मिळवणं कठीण आहे खरोखर. कुठलीही एक गोष्ट या संबंध शरीराच्या सगळ्या सोन्यासारख्या वस्तूंसारखी अशी एकत्र करून दिल्या आहेत की त्याच्यातलं एक सुद्धा रिप्लेसेबल नाही, काही नाही त्याच्यातलं. जे मूळ त्याचं आहे तसं परत नाही होणार, इतकं ते उत्तम आहे. तर हे कळून वापरलं तर अनमोल म्हणून आहे, आणि न कळून वापरलं तर मातीमोल करून टाकेल म्हणून. शेवटी तेच होतं. तर ते होऊ नये त्याच्या आत वेगवान होऊन आपलं काम करावं. दुसरं तिसरं, भगवंत दिशा दाखवतो ना, तो दिशा बदलतो ना, तो आपल्याला आदेश देतो ना. हे सगळं आपण दिशा विदिशा व्यादिशा असे ह्याच्यातून पाहिलं तर त्याच्यातून साधकाला काय घेता येईल की माझ्या आयुष्याला काही दिशा भगवंत देतोय त्याची मला जाणीव आहे का, भगवंत मला अमुक ठिकाणी वळवतोय ते मला जाणीव आहे का, तर माझ्या आयुष्याला दिशा आहे का, असल्यास ती योग्य आहे का. दिशाहीन तर अजिबात असू नये. दिशा एक वेळ चुकेल ती बरोबर करता येईल, पण दिशाहीनच माणसं असतात, तर तसं नसावं. निदान दिशा असावी आणि ती योग्य आहे का हे बघावं. नंतर कुणीतरी जाणकार भगवंत कोणाच्या तरी रूपाने जाणकार मनुष्य देत असतो किंवा एखादा जाणकार दिशा देत असतो. भगवंत देतो, ईश्वराच्या रूपाने देईल, गुरुच्या रूपाने देईल, मार्गदर्शकाच्या रूपाने देईल, ग्रंथाच्या रूपाने देईल. अहो साधं नुसतं एक मला श्लोक एक ओळ वाचली तरी लक्षात येईल. पुरे ना जनी लोभरे क्षोभते आते. एक साधी गोळ बस, एवढी दिशा आयुष्याला बस आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभते आते. पुरे होत नाही ना कधी, मग काय होईल शेवटी. जर आहे त्यात पुरे नाही म्हणलात तर क्षोभ निर्माण होईल, दुसरं काय होणार नाही. एक ओळ फक्त बस, सुबन वाङ्मय राहू दे. 205 म्हणजे मनाची शते ऐकता दोष जाती ते तर जातीलच, शंकाच नाही त्यात काय, कारण ते आयुष्य घातलेले त्याच्यासाठी, होय की नाही. भगवंताची वाणी आहे, तर ती कशी वाया जाईल. तर त्याच्यातलं एक ते सगळ्या त्या 205 × 4 त्याच्यातल्या आपल्या वाट्याला एक ओळ आली फक्त की पुरे ना आहे त्याचं, ते त्याला पुरलं नाही कोणत्याही अर्थाने. काहीही दिलेली बुद्धी पुरली नाही, दिलेले शरीराचे कष्टाची क्षमता पुरली नाही, त्याला दिलेली माणसं पुरली नाही, त्याला दिलेली काय बुद्धी पुरली काय, त्याला काय पुरलं नाही. खरं सांगायचं जे दिलेलं आहे ते पुरेल एवढं दिलेलंच आहे. ते त्याला पुरेल एवढं दिलेलं आहे हे कळलं तर क्षोभ होण्याचं कारण नाही. पुरेना जनी लोभरे क्षोभते आते. मग क्षोभ ठेवलेला आहे, मग अस्वस्थता आहे. अक्षोभ्या आपण भगवंताचं विशेषण पाहिलेलं आहे. तर मला जे मिळालेलं आहे त्याला जो जाणकार भगवंत दिशा देतो आहे ती मी ओळखली आहे का. नंतर ती कसल्याही रूपाने येईल. नंतर तो ज्या दिशा देतो, तो ज्या दिशा बदलतो ते बदल मी त्या पद्धतीनं माझ्या जीवनात रोजच्या करतो का नाही. मी डावीकडे जाऊ इच्छितो, तो मला उजवीकडे वळवू इच्छितो, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी उजवीकडे वळून चालायला लागलो ना, हे मी बदल लक्षात घेतलेत ना. नंतर सातवं काय सांगता येईल तर गतिहीनही कधी असू नये, दिशाहीनही कधी असू नये. या दोन्ही गोष्टी आहेत. आणि कधी रेंगाळू पण नाही आयुष्यात, गतिमान असा सतत वेगवान. भगवंत वेगवान आहे अखंड. आणि जी गती आहे, जी दिशा आहे, ज्या कृती आहेत, ह्या आकृतीच्या सहाय्याने केलेल्या ज्या कृती आहेत त्या सगळ्या समग्र असाव्यात. माझ्याबरोबर जी माणसं आहेत त्यांचा विचार करून केलेल्या असाव्यात. माझ्याबरोबर अनेक माणसं आहेत, ती वेगवेगळ्या कुवतीची आहेत. कोणी हायली इंटेलिजंट आहे, कोणी नसेल, कोणी लेमन असेल, काय असेल त्याच्याबरोबर जे काही त्याची स्थिती असेल ती, तो जसा आहे तसा तो तुमच्याबरोबर आहे ना. मग ती जी काय 5, 7, 10 माणसं, काय 25 माणसं, 100 माणसं काय जे बरोबर आहेत त्यांना धरून केलेली ती कृती असावी. कारण त्यांचे सगळ्यांना बरोबर जायचं आहे ना पुढे. दिंडीत तर प्रत्येकालाच जायचं आहे, शेवटी भगवंताकडे प्रत्येकालाच जायचं आहे. मग त्यांना जाता येईल अशी माझ्या जीवनाची दिशा आहे का, म्हणून समग्रता त्यात आहे का. म्हणून ते बहुश्रा आणि चतुर्बाहू वगैरे जे म्हटलेलं आहे, बहुश्रा, ते बहुश्रा त्याच्यासाठी आहे की अनेकांच्या ह्या मतांचा विचार करून मी माझं मत ठरवतोय का, एवढं जरी मी केलं तरी चालेल. आणि काय आहे शेवटी माणसाच्या वाट्याला पूर्वीच्या काळामध्ये ही होती गणिताचं, आता ती त्या अर्थाची गणितही राहिली नाहीत आणि आता कॅल्क्युलेटरशिवाय बेरीज साधी करणं सुद्धा कठीण झालेलं आहे. त्यामुळे हा काळच वेगळा आला. ते येऊ देत आपल्यावर, येऊ देत नाही असं नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी जुरी गणित अभ्यासलेले आहेत, विशेषतः स्पेशल अंकगणित वगैरे ज्यांनी अभ्यासलं असेल त्या काळातलं, तर त्यांच्या लक्षात असेल की त्रैराशिक होती आपल्याला. त्रैराशिकाची गणित सोडवणं म्हणजे आव्हान होतं आणि छान होतं, बरं वाटायचं. आता वेगळ्या स्वरूपात करायची ती असतीलही तशी, पण हे काय आपल्या वाट्याला त्रैराशिक आलेलं आहे ते काळ हे त्रैराशिकातला एक घटक आहे. दुसरं ध्येय आहे आणि तिसरं कुवत आहे. हे माणसाच्या आयुष्याला आलेलं त्रैराशिक वाटायला आलेले, त्याला काहीतरी कुवत वाटायला आलेली आहे. एकदम कुवतीत बदल नाही होत. तुमच्याबरोबरच्या माणसाची कुवत नसेल तर तुम्हाला त्याच्या कुवतीप्रमाणे जावं लागेल, ते समग्रतेत येईल तुमच्या. असं आहे. माझी कुवत नसेल तर मला ती फार मोठी बदलता येणार नाही. त्यामुळे कुवतीचं गणित माझ्या वाट्याला एक त्रैराशिकातलं आलेलं आहे.
ते लक्षात ठेवावं, त्यानुसार माझी कृती असायला पाहिजे. दुसरं, माझ्या वाट्याला काही काळ आलेला आहे, तो 40-50 वर्ष असेल, 60 वर्ष असेल, 70 वर्ष, 90 वर्ष असेल, काय असेल तो काहीतरी काळाचं गणित माझ्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे आयुष्य, त्याला आपण म्हणू काळ म्हणजे आयुष्य, तर त्या अर्थाने 3 गणित आपल्या. तर एक कुवतीचं गणित आहे, एक काळाचं गणित आहे, आणि तिसरं आपल्याला असलेलं ध्येय आहे, त्याचं गणित आहे. प्रत्येकजण घेऊन आलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याचं त्याला ध्येय गाठायचं आहे. उद्धार हे ध्येय सर्वांनाच आहे, सर्वसामान्य ध्येय उद्धार आहे, पण जमा किती केलेलं आहे, तर किती गोळा केलेलं आहे त्याच्यावर किती टाकून द्यायला लागेल ते अवलंबून आहे. घर रिकामं करायचं आहे, किती भरलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या सामान आवरायचं झालं म्हणजे आपण किती वर्ष किती खरेदी केली होती कळतं की नाही. समजा जागा बदलायची झाली तर आपल्याला कळतं, आपण अरे बऱ्याच गोष्टी आपण इतक्या वर्षात खरेदी केल्या, आपल्याला लक्षातच नाही काही. असं सगळं ते आवरायला लागलं की लक्षात येतं, किंवा कधीतरी घरातल्या आवरावर काढली की लक्षात येतं की नाही आपल्या, अरे बापरे एवढ्या गोष्टी आपण गोळा केल्या होत्या, आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी नको असलेल्याच असतात, ते सगळ्या रवाना होतात पुढे. मग तर ते जे काय आहे ते त्यानिमित्ताने लक्षात येतं. तसं आपलं जे ध्येय आहे ते किती गोळा केले, त्याच्यावर किती रिकामं करायचे ते अवलंबून आहे. एक भांडं आहे, त्याच्यात भरलेल्या गोष्टी आहेत, किती भरल्या आहेत. एखाद्याने खूप मतं, खूप कितीतरी, काही लोकांचं इतकं वाचन, इतके ग्रंथ वाचतात, सगळं डोकं भरून जातं ते. मग आता तेवढं सगळं ओतून रिकामं करावं लागतं. ते गुरुच्या मागे किती उद्योग लागला, कारण तो ह्यातलं विचारायचं, मग त्यातलं विचारतो, त्यातलं विचारतो, त्यातलं विचारतो. ह्याने इतकं वाचून ठेवलेलं आहे आता, किती सगळं त्याच्या डोक्यातलं स्वच्छ करायचं म्हणजे किती काळ लागला ह्याला. जेवढा शर्ट मळला तेवढा धुवायला पाहिजे, आता त्याला काय करणार, असं होतं. म्हणून ध्येय प्रत्येकाचं थोडंसं या प्रमाणात बदलतं. तेव्हा काय गोष्टी आपल्या वाट्याला आल्या आहेत, तर काळ आहे, ध्येय आहे, आणि आपली कुवत आहे. हे त्रैराशिक आपल्याला वेळेत सोडवायचं आहे. तर तेवढ्या इतपत गती आपल्या जीवनाला असावी आणि दिशा असावी. एवढं झालं तरी खूप झालं, आपल्याला थोडा वेळ झाला, क्षमा असावी. आपण थांबूया आता. हे आता आपल्याला भगवंत मदत करतच आहे. ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची, ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची. हे भाग्य उजळले जाग दिली देवाची, हे भाग्य उजळले जाग दिली देवाची. माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची. या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ये अपात्र कुणी वान पात्र तुझ्या पायाशी, ये अपात्र कुणी वान पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी. दे अपात्र दीना तारा तव पायाशी, दे अपात्र दीना तारा तव पायाशी, तव पायाशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओवाळू स्मरुनी वत्सला सदया,
नामस्मरण जय जय राम. आपण जे विष्णू सहस्रनाम सुरू केलं होतं ते चतुर्मासासाठी म्हणून सुरू केलं होतं. चतुर्मास तसा समाप्तीला आलेला आहे. विष्णू सहस्रनाम काय संपलेलं नाही, पण संपण्याची शक्यता पण नाही आहे. पण अजून काही गोष्टी निदान महत्त्वाच्या जेवढ्या राहिल्या आहेत तेवढ्या बघाव्या असं विचार आहे. त्यामुळे ते तसंच सुरू ठेवलं आहे. त्यामुळेच आज प्रश्नोत्तराचं आजचं आपलं नेहमीचं सेशन असतं ज्ञानेश्वरीच्या आदल्या दिवशीचं, ते न घेता तो वेळ विष्णू सहस्रनामाला दिला आहे. उरलेल्या काही नामांना महत्त्वाच्या वेळ देऊ आणि मग साधारण आपल्या पुण्यतिथीच्या आधी थांबू. तिथून पुढे काय बदल होईल तो होईल असं विचार आहे. म्हणून आज प्रश्नोत्तर झाले तेवढंच. काय सांग सद्गुरुनाथ महाराज की